एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जाणार नाही अशा पद्धतीची चिन्ह दिसताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। या संदर्भातच बोलण्यासाठी प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत। नुकताच ओबीसींचा एक पक्ष त्यांना स्थापन केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीसोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीची दाट चर्चा आता सुरू झालेली आहे, शक्यता वर्तवण्यात येते। काय नेमकं यामध्ये तथ्य आहे? हे पहा, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश होताना सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्या उद्विग्न भावनेतून जो आहे आम्ही सगळ्या या ओबीसी आणि भटके नेत्यांनी मिळून आम्ही ह्या पक्षाची स्थापना केलेली आहे। शेवटी सत्तेच्या माध्यमातून जर आरक्षण समावेशन करायचं असेल तर मग सत्ता मिळवण्यासाठी स्वतंत्र पक्षाची सुद्धा आवश्यकता आहे। त्यामुळंच आम्ही या स्वतंत्र ओबीसी आणि बहुजन समाजाची पक्षाची स्थापना केलेली आहे। पक्षाचं नावसुद्धा आम्ही ओबीसी बहुजन पार्टी असं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा ओबीसी भटके विमुक्त आणि दलित जो आहे त्या सगळा जो आरक्षणवादी जो आहे त्या आरक्षणवादी जो काही घटक या महाराष्ट्रामध्ये जो आहे वोट बँक आहे त्याने आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना भूमिका यापूर्वीच आमच्यासकट ओबीसी नेत्यासकट प्रकाश आंबेडकरसुद्धा आमच्या मेळाव्यामध्ये हजर होते। ओबीसी महाएल्गार मेळावे लाखोंचे झाले, त्यामध्ये यापूर्वीच ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढचं आम्ही त्यांच्याशी आमची बैठक पण झालेली आहे की एक वेगळी आघाडी जी आहे, एक तिसरी शक्ती या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवादी शक्ती जी आहे ती निर्माण झाली गेली पाहिजे। आणि कारण शेवटी ह्या वंचित आणि ह्या ओबीसींना या गेल्या 75 वर्षामध्ये या सत्तेपासून त्यांना दूर लोटण्याचं षड्यंत्र झालेलं आहे। त्यांच्या आरक्षणाचे 3 तेव्हा वाजलेले आहेत, परंतु जो हक्क जो आहे तो हक्क देण्यात आलेला नाही आहे आणि म्हणून तो हक्क आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आंबेडकरांसोबत आमच्या 2 बैठका यापूर्वी झालेल्या आहेत। उद्याला आमची तिसरी बैठक जी आहे ती तिसरी बैठक होईल। आमचे 18 ते 20 उमेदवार जे आहे आम्ही तयार ठेवलेले आहेत। अतिशय स्ट्रॉंग उमेदवार आमचे ओबीसीचे उभा राहणार आहेत आणि पूर्ण ताकदीशी आमची वोट बँक 60% वोट बँक आहे ओबीसीची। त्या दलित आणि मुस्लिम जर सोबत झाले तर 80% वोट बँक होईल आणि त्यामुळे ह्या दुसऱ्या समोरच्या 2 आघाड्या झाल्या आहेत, ह्या 2 आघाड्यासुद्धा नेस्तनाबूत करण्याची ताकद ही फक्त आमच्या ह्या दलित आणि ओबीसी वोट बँकेमध्ये आहे। चर्चेच्या ज्या पहिल्या 2 फेऱ्या झाल्या याच्यामध्ये काही फॉर्म्युला ठरला आहे का? कारण तुम्ही तुमचे 18 उमेदवार याआधीच जाहीर केले। नाही, आम्ही आमचे उमेदवार जे आहे आम्ही फायनल करून ठेवलेले आहेत। आम्ही फक्त एकच उमेदवार जो नांदेडचा उमेदवार आम्ही जाहीर केलेला आहे। बाकी हिंगोली असेल, बाकी माढा असेल, जालना, परभणी ह्या सगळ्या जवळजवळ 22 मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत। आमची फक्त आता हे आंबेडकर साहेबांचं ते महाविकास आघाडीशी जे चाललं होतं तो विषय पण आता जवळपास संपल्यात जमा आहे आणि उद्या माझ्या मते आमचा विषय जो आहे आमचं एकत्रित बैठक होऊन आमची आघाडी जी आहे ती आघाडी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही आमचे उमेदवार जे आहे सगळे आम्ही जाहीर करू। महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर सध्या उमेदवारांची घोषणा करण्याची स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे। आत्ताच उद्धव ठाकरेंना सांगलीच्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी त्यांच्या पक्षाच्या वतीने जाहीर केली। काँग्रेसमध्ये नाराजी आहे। सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार असणार आहे का? हे पहा, सांगलीमध्ये आता नुकतंच कालच उद्धव साहेबांनी काल त्यांचा एक पैलवान असलेला माणूस म्हणजे जो कुस्तीचं त्याला कुस्तीगीर असा जो माणूस हे केला आहे, म्हणजे तसं पाहिजे तर म्हणजे राजकारणात कार्यकर्ता असला एखादा कार्यकर्ता जो आहे त्याला दिली असेल तर गोष्ट वेगळी होती, पण कुठं खेळाडू, कुठं ॲक्टर, कुठं ही जी सगळं झालं आहे। कारण पक्षांच्याकडे आता उमेदवारच नाही चांगले काय। आता शिवसेनेसारखा पक्ष आहे त्यांच्याकडे ॲक्च्युली जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांची टीम आहे, त्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट मी समजू शकलो असतो, पण एखादा पैलवान आणि हे सगळं जे आहे त्यामुळं राजकारणामध्ये हे जे सुरू आहे हे काय बरोबर नाही आहे। परंतु एक आहे की सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचा एक तगडा स्ट्रॉंग उमेदवार जो आहे तो तुम्हाला येत्या 2-4 दिवसामध्ये जाहीर झाल्यावर तुम्हाला कळेल। सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही चर्चेतल्या लढती आहेत त्याच्यामध्ये बारामतीच्या लढतीची प्रचंड प्रमाणात चर्चा आहे, रावेरची चर्चा सुरू आहे, कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराज उभे राहणार आहेत, बहुजनांची संख्या त्या ठिकाणी कुठेतरी मतं त्यांना मिळतील अशा पद्धतीची विचारगणितं तयार करूनच महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तुमची या बाबतीत काय मतं आहेत आणि तुमचे या ठिकाणचे उमेदवार ठरलेत? पहा, कोल्हापूरमध्ये सुद्धा हातकणंगलेसुद्धा आमचे उमेदवार तयार आहेत, कोल्हापूरमध्ये सुद्धा आमचे उमेदवार तयार आहेत। कोल्हापूरचे आमचे ओबीसीचे नेते जे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यावेळी शाहू महाराजांचे वंशज जे आहेत ते या ठिकाणी उभा राहत आहेत। ज्याने आम्हाला ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या विरोधात जो आहे उमेदवार आपण देऊ नये, उलट आपण शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देऊ आणि विनंती करू की जे आरक्षण शाहू महाराजांना आम्हाला दिलेलं आहे त्याचं संरक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी जी आहे ती शाहू महाराजांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून तुम्ही करणार। आम्ही सुद्धा त्यांना भेटूनसुद्धा आम्ही पाठिंबा त्यांना जाहीर आम्ही करणार आहेत। बाकी प्रश्न राहिला बारामतीचा विषय जो आहे, बारामतीमध्ये ओबीसीचा उमेदवार जो आहे तो येत्या मंगळवारी आम्ही कुठल्याही वेळेस आम्ही जाहीर करू
आणि 2 प्रस्थापित जे मराठा उमेदवार जे आहेत त्यांच्यासमोर एक तगडा उमेदवार जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. आणि अतिशय रंगतदार लढत जी आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचा आणि बहुजनांचाच उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी धनगर समाज मोठी संख्या आहे, माळी समाज मोठी संख्या आहे, वंजारी समाज आहे, ओबीसी प्रचंड मोठे, जो 60-70% ओबीसी त्या ठिकाणी आहेत. आणि ओबीसी जो काय अन्याय अत्याचार झाल्या सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि ओबीसी पेटलेला आहे. त्यामुळं आमची मतपेटी जी आहे ती स्ट्रॉंग आहे. समोरचे उमेदवार ते धनपेटी स्ट्रॉंग आहेत, पण आमची मतपेटी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मतपेटीचाच आमचा विजय हा शेवटी होणार आहे. बारामती लोकसभेमध्ये ओबीसीच्याच उमेदवाराचा विजय हा निश्चित झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. छगन भुजबळ तुमच्यासोबत असणार आहेत का? कारण प्रत्येक स्टेजवर तुमचे छगन भुजबळ होते. भुजबळ साहेबांची आम्ही पक्ष स्थापन केला, त्यामुळे आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही स्थापन केलेला आहे. त्यांची अडचण आहे, ते एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही बाहेर पडा अशी आम्ही काय मागणी त्यांना करू शकत नाही. परंतु जर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की त्यांना बाहेर पडावं लागेल, तर त्यावेळी मात्र ते आमच्या पक्षाचे, ते महाराष्ट्राचे नेते असतील, हे मात्र निश्चित आहे. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय प्रकाश शेंडकेंनं तिसऱ्या आघाडी संदर्भातली आता घोषणा केलेली आहे. उद्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आपला जो उमेदवार आहे ते प्रामुख्यानं घोषित करण्याचं काम देखील सुरू होणार आहे. सध्या सांगलीतला त्यांना उमेदवार घोषित करण्यासंदर्भात संकेत दिलेत. बारामतीतला देखील उमेदवार ते घोषित करणार आहेत. तर कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना आपण थेट पाठिंबा देणार आहोत, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाशी बोलताना त्यांना दिली आहे. कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.